बीड मस्जिद स्फोट प्रकरणात यूएपीए कलम लावलं। दहशतवादी कृत्य, दोन धर्मातील शांतता भंग करण्याचं कलम लावलं गेलंय। कट रचणं असं कलमही लावलं। बीडच्या अर्धा मसला गावात दोन तरुणांनी मस्जिदमध्ये स्फोट घडवला होता आणि मस्जिद स्फोट प्रकरणात आता यूएपीए कलम लावण्यात आलेला आहे। दहशतवादी कृत्य आणि दोन धर्मातील शांतता भंग करणं अशी कलमं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत। यूएपीए हे मोठं कलम जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। दोन तरुणांविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे। दोन धर्मातील शांतता भंग करणं आणि दहशतवादी कृत्य करणं, कट रचणं असंही कलम लावण्यात आलेलं आहे। बीडच्या अर्धा मसला गावात दोन तरुणांनी मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। यूएपीए कलम लावण्यात आलेला आहे। यामध्ये दहशतवादी कृत्य, दोन धर्मातील शांतता भंग करणं आणि कट रचणं अशी ही कलमं आहेत। कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत। कृष्णा, काय माहिती? उर्शेला आपण पाहतो की बीडच्या अर्धमसलामध्ये मस्जिदमध्ये जो काही ब्लास्ट झालेला होता त्या प्रकरणामध्ये जे दोन आरोपी अटकेमध्ये आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत बीडच्या पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे त्या तपासानंतर या प्रकरणामध्ये यूएपीए कलमाची वाढ करण्यात आलेली आहे। शिवाय टेररिस्ट कृत्य, त्याचबरोबर कट रचना आणि इतर जी काही महत्वाची कलम आहेत ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता अत्यंत संवेदनशील प्रकरण म्हणून हे प्रकरण हाताळलं जातं आणि बीडच्या डीवायएसपी कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। त्यामुळे याच प्रकरणामध्ये एटीएस सुद्धा लक्ष आहे। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि आतापर्यंत काय नेमका तपास झालेला आहे का आणि हे जे दहशतवादी कृत्य झालेलं आहे मस्जिदमधल्या ब्लास्ट, त्यामध्ये आणखी या बीडच्या किंवा राज्याच्या बाहेरून काही यामध्ये हस्तक्षेप झालेला आहे का, या सगळ्या अनुषंगाने तपास केला जातोय। मात्र यूएपीए कलमाची वाढ करण्यात आलेली ही एक मोठी अपडेट या सगळ्या प्रकरणातून समोर आलेली आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।